नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत. इकडे मीरा विचारामध्ये गुंतलेली असते की आता देविकाचे अंकल येऊन गेले म्हटल्यानंतर सगळं पहिल्यासारखं आता होणार का, आई आता माझ्याशी सगळं पहिल्यासारखं वागणार का, असा विचार करत असताना सत्या तिथं आलेला असतो. आणि सत्या तिला बोलत असतो, काय झालं आहे, तू कुठल्या विचारामध्ये आहेस? तर यावरती मीरा बोलते, नाही मी नाही कुठला विचार करत. तर सत्या बोलतो, हो का, तू विचार करत नाही? जगामधला सगळ्यात सुंदर असा चेहरा तुझ्याकडे आहे, मग काय झालं एवढं का विचार करत आहेस? तर यावरती मीरा बोलते, तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे मला डोकं नाही का? तर सत्या बोलतो, डोकं आहे का तुला? होय का? मग का तू अशी विचार करतेस मला कळत नाही. ज्या माणसांनी तुला त्रास दिला आहे त्या माणसाने धडा शिकवण्याऐवजी तू त्यांच्या मनामध्ये कसं चांगलं घर करता येईल हे बघत असतेस. तर यावरती मीरा बोलते, कसं आहे ना, मला ना त्या मनाबरोबर चेहऱ्याबरोबर ना एक देवानं मन पण दिले आणि ती मन मला सांगतं आणि मी मनानुसार विचार करते, डोक्यानुसार नाही विचार करत, असं मीरा बोलते. तर यामध्ये सत्या बोलतो, हो का, आहे का मन? बरं ठीक आहे. बरं मला एक सांग, तू काल तू त्या फॅमिली फोटो का अंकलबर करायला लावलास? त्याचा फोटो काढून काय तुला घरामध्ये टांगायचं आहे का? त्यावरती मीरा बोलते, म्हणूनच मी म्हटलं ना, मला मन पण आहे आणि डोकं पण आहे. कसं आहे माहिती आहे का, त्या फोटो आपण त्याचा काढून घेतला, आता तो खरा देविकाचा अंकल आहे का नाही, का इथलाच कोणतर आहे, हे शोधण्याची मदत होईल ना आपल्याला, म्हणूनच मी तो फोटो काढायला लावला. तर यावरती सत्य हसतो, म्हणतो, आईला भारी आहे की, म्हणजे आपली बायको धूमकेतू खरं, तिला डोकं पण आहे की, असं बोलून ते दोघे हसायला लागलेले असतात. कारण की मीराचा प्लॅन आता सत्याला समजलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे हॉलमध्ये मीरा चहा बिस्किट खात बसलेली असते आणि देविका तिथे काय तर टेबलवरती घेण्यासाठी आले असते. परत तिच्या लक्षामध्ये येतं, कसं आपल्याला देविकाला मीरानं धक्का देऊन आतमध्ये गेली होती, सडेतोड उत्तर दिलं होतं आणि त्याच दिवशी मी ठरवलं होतं देविकानं काही जरी झालं तर ह्याचं हिला धडा शिकवणारच म्हणून, आणि आज आता ती तिला प्रत्युत्तर देणार असते. ती काय करते, तिची काही इच्छा नसते फरशी पुसायची, पण मुद्दाम आता काय करते, तिथलं ते काढते आणि फरशी पुसायला घेते. तर यावरती मीरा बोलते, अगं देविका राहून दे ना, माझा चहा पिऊन झाला की मी पुसते. तर देविका बोलते, काही नाही गरज, मी पुसते, तू घे तुझा चहा घे. असं बोलल्यानंतर मीराला काही एवढं वेगळं वाटत नाही. मीरा ठीक आहे म्हणते आणि घेते चहा प्यायला. तर इकडे देविकाने फरशी पुसायला चालू केलेली असते आणि मनामध्ये बोलत असते, बाई कधी यायची ही सासू, माझी सगळी फरशी पुसून झाली तर अजून बाहेर आली नाही. का करायचं होतं तिला हे सगळं? कारण की सासूने येऊन मीरासमोर तिला म्हणावं, तू ठेव देविका, मीरा करेल का, म्हणून तिचं हे नाटक चालू होतं. पण अजून काही सासूबाई आलीच नाही. तेवढ्यात आपली आजी आणि सत्या दोघे तिथे आले होते. आता आजी आणि सत्या दोघांनी तिला पाहिल्यानंतर आता मात्र त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलेलं असतं नक्कीच. तर त्यावरती आजी बोलते, अरे वा, कसं आहे, असं पाहिजे बघ, सगळं घर असं लख्ख करून टाकायचं बघ देविका, अशीच घरातली कामं करायला शिकायची, असं देविकाला आजी म्हणत असते. तेवढ्यातच काय होतं, आजी आता बाकी सगळ्यांना घरातल्यांना बाहेर बोलवून घेते, कारण की आता आजी कुठे तर बाहेर गावी चालली आहे आणि सत्या तिची बॅग घेऊन आलेला असतो. तर सत्या तिला फरशी पुसताना बघून मात्र खूप आनंदी झालेला असतो. तर यावरती देविका म्हणत असते, हो हो नक्कीच आजी, मी करेन सगळी कामं, असं नाटकी खोटं ते आजीशी बोलत असते. तेवढ्यात आता आजी सगळ्या घरातल्यांना बाहेर हाक मारते, निरोपा, बाकी सगळे रवी वगैरे सगळ्यांना हाक मारते आणि आजी मात्र देवीकडे पाहत असते, कारण की तिला खूप बरं वाटत असतं, देविकानं असंच काम केलं पाहिजे म्हणून, मीराला काम लावायला नाही पाहिजे असं वाटत असतं ना तिला. तेवढ्यातच आता तिथं निरोपा येते आणि निरोपा आजीची बॅग बघून खुश होते आणि म्हणते, कुठं चाललं आहे का तुम्ही सासूबाई? काय सांगितलं नाही, काय नाही, एकदम सरप्राईज दिलं. मनामध्ये म्हणत असते, अरे वा 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 वा, सासूरवासाचं सरप्राईज भेटलं, निघाली बाई सासू, अशी मनामध्ये आनंदी होत असते. तर यावरती आपला सत्या बोलतो, आजी अष्टविनायकला निघाले आहे. तर ती बोलते, निरोपा मी काय सांगते ते लक्षात ठेव. तर यावरती निरोपा बोलते, हो हो मी सगळं लक्षात ठेवते, पण एक काम करा, तुम्ही अष्टविनायक करता ना बाकीचं जे काही सगळं राहिलं ना सगळं बघून घ्या. आणि असं बोलल्यानंतर मात्र आता सगळ्यांना असं वाटतं, निरोपा जरा जास्त खुशीमध्ये जास्तच बोलून गेली का काय. तर निरोपा म्हणते, तसं काय नाही, मला काय म्हणायचं होतं, काही काही गोष्टी तुम्ही बघितलेल्या नाहीत ना, मग आता निघालाय तर सगळं बघून घ्या, एवढंच, यायची काही घाय गडबड करू नका, निवांत या, असं म्हणायचं होतं. तर यावरती सासू बोलते तिची, निरोपा आम्हाला चांगलं माहिती आहे मी निघाले म्हणून तू खुश झालेस ना,
मी लवकर घरी यावं तुला वाटत नाही म्हणून सांगतेस का असं असं बोलते. असं बोलल्यानंतर मात्र मीरा हसायला लागलेली असते. नंतर सासू बोलते, निरोपा एक गोष्ट लक्षात ठेव, मी गेल्यानंतर तिने सुनांना सारखी वागणूक द्यायची. अजिबात जर कुणाला कमी जास्त वागणूक दिलीस तर मी घरी आल्यानंतर काय करेन बघ तुला चांगलंच माहीत आहे, असं निरोपाला ती बोलत असते. कारण की आजीला चांगलं माहीत असतं तिच्या माघारी ती मीराला काही चांगली वागणूक देत नसते. तर यावरती बोलते निरोपा, काही तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना घरात, मी असताना काय का टेन्शन सांगा, मी सगळ्यांना चांगली वागणूक देईन, सगळ्यांना समान वागणूक देईन, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही या, तुम्ही अजून जास्त दिवस राहणार असेल तर राहा. असं बोलल्यानंतर आपलं सत्या बोलत असतो, आजी अष्टविनायकला निघाले एवढं काय आहे. तर यावरती आपले ते सत्याचे बाबा म्हणतात, अगं आई तू घेतले तेस का स्वेटर टोपी बांधायला काहीतरी, आता थंडी वाजायला लागली ना. त्यावरती सत्या बोलतो, आजीनं सगळं घेतले. त्यानंतर आता आजी आता गावी निघाली असते. आता देविकाचं नाटक चालू झालं. सासू सासरे समोर असताना बादलीत घेतलेलं पाणी आणि कापड घेते परत आणि फरशी पुसायला लागते. तर यावरती निरोपा बोलते, ए देविका तू काय करतेस ते, मीराला देते करायला. तर यावरती सत्याचे बाबा म्हणतात, अगं निरोपा अजून आई पायऱ्या पण उतरली नसेल, झालं का तुझं चालू. तर यावरती निरोप बोलते, अहो तसं काही नाही, देवीला काही बी कामं जमत नाही, ती काय सरळ कामं करत नाही, मीरा कशी छान कामं करते ना म्हणून तिला मी सांगितलं, मीरा घे कर चल फरशी पूस. असं बोलल्यानंतर सत्याचे बाबा म्हणतात, तुझं काय तुला सांगण्यात काय अर्थच नाही, असं बोलून तिथून निघून जातात. आणि नंतर निरोपाने मात्र सारवासावर केलेली असते. त्यानंतर निरोपा लगेच म्हणते, ए मीरा सांगितलं कळत नाही का, चल घे कापड तीन फरशी. देविका तू टाकून देते. त्यावरती मात्र मीरा बोलते, सासूबाई थोडासा चहा राहिला आहे तेवढा घेऊन करू का मी काम. तर एवढं चहा राहिलं आहे म्हणते तरी सासू तिची बोलते, ए चहा नाही पिलीस तर काय मरतेस का काय, हां आधी घे फरशी पुसून मग पिते चहा प्यायला लागली. असं ना तिला तोंड वाकडून बोलते. मग यावरती मात्र मीराला वाईट वाटतं, मीरा तो चहा काही घेत नाही आणि डायरेक्टच ती फरशी पुसायला येते. तर देविकाचा प्लॅन हा सक्सेसफुल झाला नाटकं करायचा. देविकाला येते आणि कापड ना मीराच्या अंगावरती फेकते आणि म्हणते, ए ही घे आणि चल कर कामं, असं बोलते. आणि जाता जाता तिला बोलते काय माहिती आहे का, देविका इज बॅक असं बोलते. कारण की आता देविका पहिल्या झोनमध्ये आलेली आहे. पहिली कशी मीराला कामं लावायची तशी कामं लावायला हिनं सुरुवात केली आहे. तेवढ्यातच निरोपा तिकडून हाक मारत असते, देविका आलीस का, ये इकडे चल असं म्हणत असते. आणि देविकाने मात्र तिच्या अंगावरती कापड टाकून दिलेलं असतं आणि काम तिला का लावलेलं असतं. आणि हो आई आली मी आई असं बोलून नाटकं करून बोलते आणि सासूजवळ जाते. त्यानंतर तिथं जाऊन सासूला म्हणते, आई मी तुम्हाला चहा घेऊन येते. तर यावरती सासू बोलते, नको मी आणते चहा, पण मला सांग की अगं अंकलचा काय फोन झाला का नाही, पोचले का नाही ते, बाबांची तब्येत कशी आहे. तर यावरती ती बोलते, मी अंकलनं फोन केलेला पण अंकलचा फोनच लागत नाही. तर यावरती निरूपा बोलते, तुझा जर फोन झाला का नाही तुझ्या बाबांच्या बरोबर मला पण बोलायला देशील हो तू, आणि तू बस इथे मी तुला चहा घेऊन येते असं म्हणते. त्यानंतर आपली देविका मनामध्ये विचार करत असते, बाई अंकल येऊन गेला तर ह्या बाईच्या डोक्यातनं माझ्या बावर बोलायचं काही खुळत जात नाही, कुठनं आणू हिला बा बोलायसाठी अशी मनामध्ये म्हणत असते. पण मात्र मीराला फरशी पुसताना पाहून मात्र तिला आनंद खूप झालेला असतो. मीरा मात्र बिचारी चहा न घेता चहा अर्धवट ठेवून फरशी पुसत असते. आणि इकडे आपण पाहतो काय आता की सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. त्यावरती आता आपली रिया येते आणि बोलते, काय ना किती बोर झाले ना, अंकल राहणार म्हणून आपण सगळ्यांनी सुट्टी घेतली, पण आता अंकलच गेल्यात आपण काय करायचं, किती बोर व्हायला लागले मला असं म्हणते. त्यावरती देविका म्हणते, अगं रिया अंकल आपल्यासाठीच आले होते ना गं, राहणार होते ते, पण बाबांना ॲडमिट करायला लागलं, इमर्जन्सी होती म्हणूनच ते गेले ना. तर रिया बोलते, हो बरोबर आहे ते, पण आपल्याला सगळ्यांना आता बोर झाले ना खूप. इकडे बोलत असते आपली ही, अगं काय झालं, फोन काय आला का नाही, काय झालं तिकडून. पंकज म्हणत असतो, हो बरोबर आहे, खरंच आपलं सगळ्यांना बोर झाले, अंकल राहिले असते पण त्यांना इमर्जन्सी होती म्हणून ते गेले, नाही तर आपल्याला बोर झालं नसतं. इकडे देविका मनामध्ये विचार करत असते, आता काय नवीन खूळ काढतात काय माहिती, माझ्या डोक्याला ताप करून ठेवतात. त्यातच रिया बोलते, आपण असं करूया का, आपण कुठे तर बाहेर फिरायला जाऊया का, खरंच खूप बोर झालं आहे. तर यावरती सगळे म्हणतात, हो चालेल. सासू म्हणते, आपण पिक्चर बघायला जाऊया का. तर यावरती रिया बोलते, नको नको पिक्चर नको, आता कुठलाही नवीन पिक्चर लागला नाही, त्यापेक्षा आपण जेवायला बाहेर जाऊया का कुठेतरी. तर यावरती आपला रवी बोलतो, बाहेर जेवायला कशाला,
त्यावेळी पंकज काय बोलतो माहिती आहे का, जाऊया ना, तेवढाच चेंज होईल ना देविकाला आता. आपला सत्या बोलतो पंकजला, हो जाऊया की, असं हे तुला घसरगुंडी वगैरे खेळायला आवडतं ना बाबड्या, असं बोलून त्याची चेष्टा करतो. त्यावरती आपला आरवी बोलतो, बाहेर कसं जेवायला मी मस्तपैकी मंचुरियन, चिकन 65 वगैरे छान बनवतो ना. तसं बोलल्यानंतर म्हटलं रिया बोलते, हो चालेल आपण तसं करूया. तर आज लगेच ना आपली निरोपा जीभ चाटत असते, अरे वा मंचुरियन, चिकन 65. तर यावरती रिया बोलते, हो ठीक आहे चालेल. पण आपली मीरा बोलते, असं कशाला ना, मग आपण सगळी निवांत राहणार, पण रवी भाऊजींना काम लागणार, ते नको. मग त्यावरती मग आता रिया बोलते, एक काम करूया, आपण ट्रूथ अँड डेअर खेळूया का. तर ह्यावरती हे म्हणतात, हो चालेल. आपल्या सत्या बोलतो, ट्रूथ अँड डेअर ते काय असतं. आणि असं बोलल्यानंतर मात्र बाकीचे त्याला हसायला लागलेले असतात, कारण की त्यांना माहीत असतं ह्याला काय माहीत नसतात. तेवढ्यातच निरोपा बोलते, झालं असं, मला माहीत होतं, तुला कुठं माहीत असणार हे सगळं, तू कुठं शिकलायस. असं बोलल्यानंतर सत्याचे बाबा बोलतात, झालं का निरोपा, बास करशील का. तर निरोपा बोलते, मी कुठं काय केलं. असं बोलल्यानंतर आपला रवी बोलतो, अरे मी सांगतो तुला समजावून, एवढं काय तसं खास नसतं रे. त्याला काय करायचं असतं, एक बाटली घ्यायची असती आणि एक तर ट्रूथ, एक तर खरं सांगायचं, नाही तर डेअर काय तर करून दाखवायचं, एवढंच असतंय. तर ते बोलतो, मग बाटली कुठं. आपल्याला रिया बोलते, याच्यासाठी ना आपल्याला एक काचेची बाटली लागणार. इकडं देविकाच्या डोक्यामध्ये असतं, बाई ट्रूथ जर घेतलं तर ही काय तर मला बाबांना फोन लावाल म्हणू शकत्या, डेअर जर घेतलं तर आणि म्हणलं खरं काय सांग बाबांच्याबद्दल, काय करू का काय. आधीच या सत्याला मीराला ना डाऊट आलेला आहे, कशाला हा खेळ खेळायला लागले. तर यावरती देविका बोलते, नको हा खेळ नको, मज्जा बोर होईल सासूबाई. तर यावरती हे बोलते, नाही काय होत, छान मज्जा येईल तुला, कशाला देविका बोलतेस बोर होईल, असं निरोपा बोलते. त्यानंतर आपला लगेच पंकज बोलतो, नको खरंच बोर आहे. तर आपला सत्या लगेच तोंड मारतो, अरे कशाला मजा येते, अरे तुला आहे की सवय बागेमध्ये खेळायची, उड्या मारायची, घसरगुंड्याने खेळायची. असं म्हणल्यानंतर पंकजला राग येतो. पण इकडे आपण पाहतो तर काय, देविकाला खरं मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण की काही जरी आलं, ट्रूथ आलं किंवा डेअर आलं, तर ते काय तर करणार असं की माझं सगळं पितळ उघडं पडणं म्हणजे बरं, ह्याचं त्याला टेन्शन असतं. तेवढ्यातच आता इकडे मीरा हसत असते, कारण की पंकजची चेष्टा केलेली असते सत्याने. त्यानंतर ही बोलते, अगं नाही काय होणार, चला आपण खेळूया, चला काय करूया सांग. तेवढ्यातच आता रिया बोलत असते, काय करायचं, पण आपल्याला ह्या गेमसाठी काचेची बॉटल लागेल ना रवी. तर यावरती आता आपली निरोपा मात्र लगेच सोडत नाही संधी बोलण्याची सत्याला. ती बोलते, आपल्या घरात काचेची बॉटल कुणाकडे असणार आहे, दारुड्याकडं. आपल्या घरात एकच व्यक्ती आहे ना त्याच्याकडे काचेची बॉटल भेटणार. असं बोलल्यानंतर मात्र सत्याच्या बाबांनी वाईट वाटलेलं असतं, आणि देविका मात्र मनातल्या मनात हसत असते, कारण की तिला सत्याचं इन्सल्ट होणं हेच पाहिजे असतं. तेवढ्यातच रवी बोलतो, काय गरज नाही त्याची, मी आलो, मी बॉटल घेऊन येतो, थांबा सगळी बोलणं. असं बोलून तो स्टीलची बॉटल घेऊन येतो, कारण की त्याला माहीत असतं आता घरामध्ये काहीतरी वाद होणार, त्याविषयी आपणच काहीतरी करायचं, म्हणून तो आता स्टीलची बॉटल घेऊन आलेला असतो. त्यानंतर आता सगळे गेम खेळण्यासाठी बसलेले असतात, आणि असंच त्यांची बॉटल चाललेली असते फिरवायची, एक एक करून बॉटल फिरवत असतात. तर पहिला नंबर येतो रवीचा. तर रवीचा नंबर आल्यानंतर रिया बोलते, नाही आता रवीला प्रश्न मी विचारणार, ठीक आहे. तर ती रवीला प्रश्न काय विचारते माहिती आहे का, आपल्या लग्ना अगोदर तुला कोण कोण आवडत होतं. असं म्हणल्यानंतर रवी बोलते, काय प्रश्न विचारते, काही पण प्रश्न विचारते, असं काय नव्हतं बरं का, कसले फालतू प्रश्न विचारतेस तू मला. त्यावरती रिया बोलते, नाही मी विचारते त्याचं उत्तर द्यायचं, तू ट्रूथ सांगणार आहेस ना, मग सांग, आपल्या लग्ना अगोदर तुला किती मुलं आवडत होत्या. तर यावरती आपलं सत्या त्याची चेष्टा करण्यासाठी बोलतो, अरे ती नाही का ती एक होती की ती. तर यावरती रवी बोलतो, कोण ती, कुठली ती, काय उगाच बोलू नका. तर पंकज यामध्ये बोलतो, अरे एक कुठं, दोन होत्या, ती दुसरी पण होती की, त्या दोन होत्या बघ. तर यावरती मात्र आता सगळे हसायला लागलेले असतात. सत्या बोलते, हो दोन होत्या बघ त्या, काय नाव होती रे रवी त्यांची. तर रवी बोलतो, ए भावांनो, असं का करायला लागले तुम्ही, मला का, कोण तो दोन, कोण नाही, कुठल्या दोन नाही. तर यावरती आपली रिया लागली, कोण सांग रवी कोण दोघी होत्या, सांग पटकन. असं बोलल्यानंतर मात्र सगळे हसायला लागले असतात, कारण की रिया आता रवीवरती चिडलेली असते. तर यावरती रवीला बोलत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, आता ना तू त्या दोघींची नावं आठवून ठेव, मी तुला पण बघते आणि त्या दोघींना पण बघते. असं बोलून ना नंतर बाटली फिरवायची चालू झाली असते. इकडे मात्र मीरा म्हणत असते सत्याला, काय हो, कशाला रवी भाऊजींना त्रास देताय तुम्ही, असं जर त्याला बोलत असते. आणि त्यानंतर परत बाटली फिरत येते, आणि आता आलेले असते पंकजकडे आल्यानंतर आता पंकजला विचारलं जातं, ठीक आहे तू काय करणार आहेस. तर यावरती सगळी बोलत असतात, पंकज काय रे, काय करणार आहेस तू.
तर यावरती आता रवी बोलतो की मी पंकजशी बोलणार, मी पंकजला विचारणार. तर पंकजला विचारतो काय रे काय करणार तू, तर यावरती पंकज बोलतो मी डेअर करणार आहे. डेअर करणार आहे म्हणल्यानंतर सगळी म्हणतात बाप रे डेअर करणार आहे, भारी आहे की. तर म्हणतो रवी म्हणतो बरं ठीक आहे डेअर करणार आहे तर तू काय करायचं माहिती आहे का, 20 पुशअप मारायच्या. 20 पुशअप मारायच्या म्हणल्यानंतर मात्र सगळ्यांना वाटतं की आता पंकज 20 पुशअप मारणार तर का त्याला येतील का नाही हे सगळ्यांना माहीत असतं. हे रवीला माहीत असतं त्याला जमणार नाही म्हणूनच त्यानं ते हे डेअर दिलेलं असतं. आणि 20 पुशअप म्हणल्यानंतर मात्र रिया बोलते असं बाप रे काय रवी काय पण कसं सांगतोस तू. तर यावरती आपला पंकज म्हणतो असं काय नाही बाबा 20 पुशअप नाही मला नाही जमणार, एवढं नाही जमणार. तर यावरती आपला सत्या होतं अरे असं काय करतोस तू, हे बरोबर आहे बरं का रवी, ह्याला काय जमणार नाही बा 20 पुशअप हे कुठला मारते हे असं करत असतं. तर रवी बोलत असतो आता काय करायचं, तू डेअर घेतलंयस तर तुला करावंच लागणार आहे. तर यावरती देविका बोलते काय का करणार नाही ते करणार ना, 20 काय तर 40 पुशअप मारशील, अहो करा तुम्ही असं म्हणल्यानंतर आता इकडे सत्या बोलतो की आता करणार बरं का बबड्या, बायकोनं देविकानं सांगितलं म्हणल्यावर तो करणारच असं त्याची चेष्टा करतो. त्यानंतर आता पंकज आलेला असतो पुशअप मारायला आणि पुशअप मारत असतो. तर 1 होतं, इकडे आपलं रवीने सांगितलं असतं सत्यादादा मी 1 म्हणतो तू 2 म्हणायचं, मी 3 म्हणतो तू 4 म्हणायचं. इकडे रवी पहिला म्हणतो 1, परत स्लो मोशनमध्ये चालेल असते दुसरी, तर इकडे आपला सत्या म्हणतो 2. इकडे आपले सगळे पाहत असते, मीरा पाहत असते की यांना नक्की जमणार तर हे का पडतेत का काय असं विचार करत असते. त्यानंतर अजून पुशअप चाललेले असते आणि पहिल्या 2 ह्याच्यातच त्याचं स्पीड काय स्लो झालेलं असतं. त्यानंतर आपला रवी मस्तो 3 मोजल्यानंतर इकडे आपली त्याची बायको त्याला चेअरअप करायची असते, वा 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 पंकज कर अजून 40 करायचे आपल्याला, कर चल पटपट कर असं म्हणत असते. पण हे 40 काय आपल्या 3री 4थी सुद्धा तो कशी तर त्यांनी केलेली असते. इकडून मोजली जाते आपल्या सत्याने 4 आणि ती करत असताना मात्र तो एवढा दमलेला पाहून त्याची आई म्हणत असते बास झालं पंकज बास. आणि तो करत असताना 4थी झाल्यानंतर 5वी करत असतानाच तो आता खाली तोंडावरती पडतो आणि त्याला लागतं जोरात. त्यावरती बाकीचे सगळे हसायला लागलेले असतात. रिया तरी डोक्यावरती हात ठेवून मोठ्याने हसायला लागलेले असते कारण की पंकजला तोंडावरती पडल्याने त्याच्या हनुवटीला लागलेलं असतं. ते पाहून आता मात्र पंकज म्हणत असतो बस मला नाही जमणार आता. तर यावरती आता निरोपा चिडते. निरोपा बोलते हे रव्या काय चाललंय तुझं, कशाला ह्याच्या नादाला लागलायस तू, बास कर चल, नाही तो आता करणार यावरती. तर रवी बोलतो चालेल बास केलं तर चालेल, त्यानं कुठं पूर्ण केल्या, 4.5 तर केल्या. तर सत्या बोलतो अरे 5 केल्या ना. तर म्हणतो नाही 5 कुठल्या, त्याने 5वी पण अर्धीच केली, 4.5च केल्या. तर यावरती मात्र मीरा हसायला लागलेलं असते कारण की पंकजची गंमत झालेली असते. तर रवी बोलतो ठीक आहे बंद करा येईल, पण त्यानं हारलो म्हणून स्वीकारावं, मी हारलो आहे मला जमले नाही असं बोलावं. तर यावरती आता पंकज काय बोललेला नसतो कारण की त्याच्या तोंडाला लागलेलं असतं, जोरात तोंडावरती पडलेलं असतं. आणि इकडे रवीचं म्हणणं असतं की तिनं म्हणावं की मी हारलो आहे आणि मग बास करू आपण त्याला. तर यावरती नीरव बोलते हो ठीक आहे चल हारला तो, बंद करा हे सगळं असं बोलते. त्यावरती आता पंकज उठून आता परत येऊन बसलेला असतो, मी हारलो आहे त्यानं स्वीकारलेलं असतं. आता निरोपा बोलत असते चला करू पुढचं. आता परत बाटली फिरवायला चालू केलेली असते आणि आता बाटली फिरत आता आलेली असते आपल्या सत्याकडे बाटली आल्यानंतर मात्र आता सगळे विचारतात काय करणार आहे सत्या. तर यावरती सत्या बोलतो मी काय करणार तुम्हाला माहीत नाही का. तर इकडे देविकाला मात्र टेन्शन असतं आपल्याकडे बॉटल येणं म्हणजे बरं, नाहीतर माझा घोळ होऊन बसायचा. पण बॉटल काय तिच्याकडे आलेली नसते, बॉटल आलेली असते सत्याकडे आल्यानंतर बॉटल रिया खुश झाली असते, अरे वा सत्यादादाकडे बॉटल आली आहे, हिचं काय अजून लक्षच नसतं की बॉटल कुणाकडे आलेलं आहे. तर यावरती आता विचारलं जातं बरं काय करणार आहेस तुझं काय म्हणणं आहे, तुला काय करायचं आहे. आता नक्कीच आपण उद्याच्या भागामध्ये पाहत आहोत की सत्या बोलतो अरे माझ्याकडे आले ना, मग सत्या काय करतो माहिती आहे ना, सत्याची सत्याग्रही मी सत्यच बोलणार. तर यावरती मात्र आता सत्याला टॉर्न देणे चालू झालेलं असते. तर देविका म्हणत असते मग काय सत्यदादा काय सांगणार तुम्ही. इकडे आपली निरोपा बोललेली असते हा काय सांगणार, ह्याला मन आहे का काय आहे, कुठलं त्याचं मन कुठलं असं त्याला काहीतरी बडवत असते. आणि देविका बोलत असते काय सांगणार तुम्ही, तुमच्या लग्नाबद्दल तुमचं लग्न कसं झालं हे खरं सांगणार आहे का अजून काय खरं सांगणार आहे. असं म्हटल्यानंतर मात्र रियालाही वाईट वाटलेलं असतं की सत्यादादाला असं बोललं जात आहे आणि सत्याला खूप वाईट वाटत असतं कारण की सगळ्यांसमोर निरोपा आणि देविका तिची खिल्ली उडवत असतात. निरोपा म्हणत असते ह्याला काय मन आहे का हा खरं सांगणार आहे. आणि इकडे ही म्हणत असते काय सांगून सांगणार आहे,
लग्न कसं पद्धतीने झालं हे ऐकून मात्र मीरालाही खूप वाईट वाटलेलं असतं, कारण की सगळ्यांसमोर तिच्या नवऱ्याचा इन्सल्ट झालेला असतो आणि निरोपा काय बोलण्याचं चान्स सोडत नसते आणि इकडे देविका त्यात भर पाडत असते. हे पाहून मात्र सत्याला खूप वाईट वाटलेलं असतं आणि सत्या बास झालं असं करून तिथून उठून गेलेलं असतं गेममध्ये. आता नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे.